मोदींनी जसे आव्हान केलं लोकांना, जनतेला, की तुम्ही सोनं खरेदी करू नका, याचा इफेक्ट थोडाफार प्रमाणात होऊ शकतो. तर त्यांचा म्हणण्याचा जो उद्देश होता त्याचा विपरीतच घेतला गेला लोकांनी. कारण का त्यांनी काय सांगितलं, सणासुदीला तुम्हाला लग्न कार्यासाठी सोनं खरेदी होऊ शकते. फक्त जे लोकांच्याकडं नको आहेत ते पैसे जास्त जे आहेत त्याचं चोख सोनं घेऊन ठेवू नका, जेणेकरून त्या डॉलरमध्ये जो एक्सचेंज होते आपल्या इथं, त्यामुळं आर्थिक व्यवस्था भारताची मजबूत होऊ शकते, असा उद्देश होता. दागिने खरेदी करू नका असा उद्देश नाही आहे त्याचा. तर दागिनं ऑलरेडी कसं झालेलं आहे आपल्या इथं, की सोन्याचा भाव एवढा वाढला आहे की लोकांची खरेदीच आत्ता कमी झालेली आहे. त्यातनं हे आव्हान केल्यामुळे थोडा परिणाम होऊ शकतो आपल्या बाजारामध्ये. सोनं खरेदी केलं नाही तर कसं, कारागिरांना आत्ताच काम कमी आहे, ह्यातनं जर थोडा इफेक्ट झाला तर आणि कामगारांना काम कमी होऊ शकते. खरं सोनं एकमेव अशी गोष्ट आहे की तुम्हाला कधीही कॅश स्वरूपात किंवा इमर्जन्सी भांडवल लागलं तर सोनं हे तुम्हाला कॅशमध्ये किंवा चेक स्वरूपात मिळणारी गोष्ट आहे. त्यामुळे सोनं लोकांचं खरेदीचं प्रमाण राहणार, ते फक्त थोडंफार कमी जास्त होऊ शकतं. हे झालं की बाकी काही नाही.